हरिओम श्रीराम अंबज्ञ। माझं नाव प्रसाद सिंह मोहन कुलट। मी बापूंकडे 2010 पासून येतो आहे। मी 2016 मधला आपल्याला अनुभव आज या ठिकाणी सांगू इच्छितो। 2016 मध्ये मी फार्मसीच्या सेकंड इयरला होतो। सेकंड इयरला असताना आमचे ॲन्युअल पॅटर्न असतं। तर ॲन्युअल पॅटर्नमध्ये आमचे 6 सब्जेक्ट असतात। तर 6 सब्जेक्टमध्ये असं झालं की मी टोटली कंप्लीट 5 सब्जेक्ट पास झालो आणि माझा जो शेवटचा जो सब्जेक्ट जो राहिलेला होता तो 8 मार्काने राहून जात होता। तर 8 मार्कांमध्ये असं झालं की मला 8 मार्क पास होण्यासाठी लागणार होते। तर त्यामध्ये मला 28 मार्क पडलेले होते। पण मी त्यावेळेस बापूंना खूप प्रार्थना केली। त्या दिवशी मी केंद्रामध्ये गेलो आणि बापूंना स्वस्तिक शेममध्ये सांगितलं की बापू, मला 28 मार्क पडले, बापू काहीही करून माझे हे मार्क वाढले पाहिजे आणि ते नाही वाढले तर माझं पूर्ण अख्खं 1 वर्ष वाया जाईल। मी बापूंना खूप प्रार्थना केली। मी बापूंना प्रार्थना करून कॉलेजला गेलो। कॉलेजला सरांना सांगितलं की सर मला अर्जंट फोटोकॉपी टाकायची आहे। अर्जंट फोटोकॉपी टाकली। सर मला बोलले की प्रसाद, तुझी 28 मार्क आहेत ना, तुझे 100% तुझे 8 मार्क जे आहे ते पूर्णपणे वाढून येणार आणि तुझे 40 मार्क तुझे कंप्लीट त्यामध्ये होऊन जाणार। तर मी म्हणजे एक प्रकारे मला त्यावेळेस असं वाटलं की मला बापूच सरांच्या रूपामध्ये मला बापूच बोलतो आहे। तर मी बापूंचं नाव घेतलं, उडी टाकली फोटोकॉपीमध्ये आणि अर्जंट फोटोकॉपी मी पाठवून दिली मुंबईला। तर मुंबईला ती गेल्यानंतर 8 दिवसानंतर जेव्हा फोटोकॉपी आली तर तेव्हा मी स्वतः चक्क झालो की बापरे, बापू कृपेने माझे ते 28चे 40 मार्क होऊन आले आणि 40 आणि प्लस त्याच्यामध्ये माझा जो 9चा कॉल म्हणजे जे सेशनलचे मार्क होते त्यानुसार माझे असे 49 मार्क झाले। तर हे फक्त आणि फक्त बापूच करू शकतो। आणि 49 मार्क मिळाल्यावरती मला इतका आनंद झाला की म्हणजे मी सायबर कॅफेवर गेल्यावर माझा तो आनंद गगनात मावण्या इतका नव्हता। म्हणजे मला असं खूप उडायला होत होतं की बापू कृपेमुळेच मी आज पास झालेलो आहे। आणि मी पास झालो तर इतर माझ्या मित्रांनाही तो आनंद झाला की त्यामुळे तेही प्रोत्साहित झाले। पण बापू आणि मी त्यांना सांगितलं फक्त हे माझा बापू आणि बापूच करू शकतो। बापू कृपेने माझं सगळं चांगलं चालू आहे। त्यामुळे मला एक ओवी सांगावीशी वाटते की अनिरुद्धा, तुझा मी किती ऋणी झालो। हरिओम श्रीराम अंबज्ञ।